श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचे असे प्रेमळ गुरु संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 14 मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव येईल आणि तुम्ही स्वामींची जी लीला असते त्यात तुम्ही नक्कीच सामील व्हाल आणि स्वामी तुमच्या घरातील सर्व दरिद्री पीडा सर्व काही जाळून टाकतील. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश नक्कीच मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. स्वामी म्हणतात, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा आणि जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असेही म्हणतात. म्हणून तुम्ही असेच आयुष्याचे वागले पाहिजे आणि आयुष्यामध्ये तुम्ही प्रगती केली पाहिजे. यानेच तुमचं जीवन अगदी सुखी होऊन जाणार आहे. म्हणून ईश्वरा स्पर्धेमध्ये युगामध्ये आणि प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वामींना नक्कीच म्हणले पाहिजे आणि नक्कीच स्वामींजवळही प्रार्थना केली पाहिजे. आणि पण अजूनही मनासारखे यश मिळालेले नाही. म्हणून स्वामी समर्थ, पण तरीही मी माझे प्रयत्न करणे सोडणार नाही. मला माहिती आहे संघर्षाचे जीवन फक्त माझ्या एकट्याच्या वाट्याला नाही. माझ्यासारखे अनेक कितीतरी असतील जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ईश्वरा, कारण तुम्हीच म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत मिळालेल्या अनेक अपयशाही भरपाई तुम्ही कदाचित एवढ्या मोठ्या यशाने कराल की मी पुन्हा आयुष्यात मागे फिरून कधी पाहणार नाही. आज माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे स्वामी समर्था, आणि तो कधी कमी होणार नाही. मी माझे प्रयत्न करत राहील. फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी समर्थांना पण आपण सर्वांनी हीच प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्वामी समर्थांवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि स्वामी समर्था आम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा, म्हणजे त्यांचेही मन नक्कीच चांगल्या विचारांमध्ये गुंतून जाईल. सुखी आनंदी राहायचं असेल ना तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मात्र ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा मग देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ, कोणतीही अपेक्षा ते ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि अगदी सुखी समाधानी तुमचे होऊन जाते. आणि तेच जीवन आपल्याला हवे असते. म्हणून स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आईवडिलांची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा. याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण आणि यानेच तुम्हाला सुखही लाभणार आहे. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. मग स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण आपण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्याला अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते आणि असते. म्हणून स्वामींची कृपा, आणि ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं समजा आणि पुढे चालत राहा, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अरे एक लक्षात घ्या, असं स्वामी म्हणत आहेत की मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही. ती समुद्र कुठे आहे आणि मार्ग कसा आहे, मग किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला पुढे पुढे जाताना मार्ग भेटत जातील. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाच्या सारखेच दिले आहेत, पण खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि तो जसा विचार करतो तसेच त्याचे मन सुद्धा असते. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो
पण दंभ अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच मात्र तुमची नक्कीच होणार आहे. आणि बरेच जणांचं आयुष्य हे दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून पाहावे आणि बघावे आपण किती पाण्यात आहोत ते, आणि याचे उत्तर देखील तिथेच मिळून जाईल. म्हणून असे कधीच करू नये. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असे आपण जीवनामध्ये केले नाही पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःलाच धोका सुद्धा देत असतो. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांची सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळलेले पाहिजे. साधकाचे तन मन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र तितकेच निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. आणि इतके चांगले नाते आहे, इतके प्रेमळ नाते आहे. जशी आपली आई आपल्याला जीव लावत असते ना, तसे स्वामी आपल्याला जीव लावतात. म्हणून ते आपले सखा आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक नातं असावं की ज्यांच्याजवळ आपण हट्ट, इच्छा, तक्रार मन मोकळं करू शकतो. आणि तेच नातं स्वामींचं आहे. आणि मग स्वामींचे आपण ते नातं नक्कीच टिकून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या हे असेच कधी वाटू नका देऊ. आणि अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि एक कर्म आहेत आणि हे येणारच आहेत. याच्यावर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते. आणि त्यात फक्त तुमचे कर्म, तुमचे आचरण आणि तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, किती अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी. कल्याणच होणार यात मात्र नक्की शंका नाही. कारण स्वामींकडे आपल्यासाठी चांगलेच विचार असतात आणि स्वामी आपल्याला विषयी चांगलेच विचारच करत असतात. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वल असणार एवढा विश्वास स्वामींवर नक्कीच आहे की ते आपल्याला सर्व काही देणार आहेत. आणि सर्व काही आपण त्यांच्याकडून नक्कीच अपेक्षा करू शकतो. कारण ते आपल्या स्वतःचे नक्कीच एवढे नाते घट्ट करून ठेवले आहेत की ते आपल्याला देणारच यावर पूर्णतः विश्वास असतो. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती मात्र होते. आणि ती प्रगती झाली की तुम्हाला सुख शांती नक्कीच लाभणार आहे. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. आणि जो तो भावनांशी खेळतो, इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय. स्वामी असं वाटतं की देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे. पण आपल्याला हे जीवन जगण्यासाठी स्वामींनीच पाठवले आहे. आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत की इतका अनमोल जीवन मी तुला दिलाय, तर ते नक्कीच जगून घे. आणि परत नक्कीच हा जन्म तुला मिळणार नाही, कारण तुला डायरेक्ट मोक्ष मिळणार आहे. म्हणून सध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं ना, तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागते आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपल्या नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा आणि ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण काढता, कामापुरता विसरून जाता आणि मग त्यानंतर मग काहीच बघत नाही आणि व्यवहार करिता. तुम्ही तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसत्या मतलबसाठी भक्ती मात्र आपण कधी केली नाही पाहिजे. आणि स्वामींना आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की अशक्यही शक्य करतील स्वामी. तू विश्वास ठेव आणि तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे. आणि ते स्वामी आपल्याला भरपूर काही देण्यासाठी तयार आहेत.
आणि त्यातच आपले समाधान आहे. म्हणून स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणात आहे. कितीही मोठी समस्या असू द्या, स्वामी नावातच नक्कीच सर्व काही प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. आणि ती प्रश्नांची उत्तरेही आपल्याला भेटतीलही आणि ते भेटतही असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात आल्यावर आयुष्याची वाट चुकलेल्याला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही. आणि आयुष्याला नवीन दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार असतो. आणि तोच दरबार आपण नक्कीच प्रत्येक गुरुवारी स्वामींना आपण भेट दिली पाहिजे. आणि जमत असेल तर दररोज भेट दिली पाहिजे. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच त्यांच्याकडून करून घेतात. म्हणून तुम्ही कधीही दुःखामध्ये अडकू नका. फक्त स्वामींच्या नामस्मरणात अडका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काहीच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, तूच माझ्या देवा. घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी आणि सदा राहो. आणि असंच आमचे स्वामी समर्थ आमच्या पाठीशी सदा राहोत. आणि असंच आम्ही पांडुरंगाकडे मागू इच्छितो. आणि सर्व त्यांचेच अवतार आहेत, त्यांचेच नाव सदा आमच्या मुखात राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. पवित्र पवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोहळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह कितीही शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? पण स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा. आणि तोच व्यक्ती खरा पवित्रही असतो. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघत आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून आपल्याला भिण्याची अजिबात काही गरज नाहीये. स्वामी बरंच अपयश अपमान पचून राहिलो आहे. एक तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस तुम्ही माझा दिवस आणतील. आणि माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं आहे आणि अपेक्षा मात्र स्वामींकडूनच आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा. आणि तुमची भक्ती आणि तुमची सेवा आम्ही मनापासून करतच आहोत, एवढेच तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरुवर एकनिष्ठ भाव दृढ विश्वास असावा आणि गुरुला आत्मसमर्पण करावे. भक्तीमध्ये गोडवा असावा. यामध्ये तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी सर्व समर्थ चालवतात, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय बसतो आणि स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण त्यांना काय माहिती आमचं कसं आहे ते. आम्ही एकाशीच प्रामाणिक, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती असो की तो व्यक्ती असो की देव असो, सर्वस्व आमचे स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच आम्ही सर्व मानलं आहे. म्हणून संपलो हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची आणि नवीन जोमाने पेटून उठायची. म्हणून करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. बघा, तुम्हाला यश हमखास मिळणार आहे आणि 100% नक्कीच प्रगती तुम्हाला त्यात भेटणार सुद्धा आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ते काम चालू करायचे. म्हणून धोका देणाऱ्यांनी दिला, वेळेनं दाखवलं, काळाने शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेले. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ कधीच माझी सोडली नाही आणि स्वामींनी मला भरपूर काही पाठीराखा दिला आहे. म्हणून स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे सुद्धा असतात. म्हणून तुमच्याही पाठीशी उभे राहतील आणि ते सर्वांच्याच पाठीशी स्वामी उभे असतात. फक्त आहे स्वामींची गरज बोलवण्याची आणि बोलवण्यात तुम्ही कसे तर ते नामस्मरणाने. मग नामस्मरण नक्कीच करा. आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात सर्वप्रथम हा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा चेहरा. कारण एकमात्र पाठीराखा आणि माझा स्वामी सखाय आणि स्वामीच आपले सर्व काही आहेत. म्हणून अक्कल से खुदा पहिचानो असे स्वामी कायम म्हणत असत आणि बरेच वक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत असत. तर स्वामी त्यांना अक्कल से खुदा पहिचानो असं सांगत असत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणे गरजेचे आहे बरं का. आणि बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचा थोतांड माजून ठेवलेला आहे आणि स्वामींच्या वरील वाक्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढा थोडं सक्षम व्हावं लागेल आणि असे दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. म्हणून स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावले नाही. अन्नदान, ज्ञानदान, राजयोग, अडल्या नडल्याची मदत अशा प्रकारची सेवा सांगत
त्यामुळे सावधान व्हा स्वामी भक्तांनो, आणि कुणालाच तुम्ही काहीही देऊ नका आणि काहीही त्याबाबत करू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येत असतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत फेडावं लागेल आणि भरावं लागेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले आहेत, म्हणून धोका दिला त्याची बस एवढीच आठवण तुम्हाला परत करायची आहे. आणि मनुष्य इतका कृतज्ञ आहे ना की काम झाले की विसरून जातो, आणि ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपल्या देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारत असतो, आणि परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो, पण मंदिरात कधीच प्रवेश करत नाही आणि पायाही पडत नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी जेवढे देऊ शकतात ना तेवढे ते परत घेऊही शकतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे कृत नाही तर कृतज्ञ व्हा, आणि कृतज्ञ नक्की होऊ नका. म्हणून तुम्ही कृतज्ञ जर झाले ना आणि कृत्य करून तुम्ही उपकाराची भावना ठेवा, आणि स्वामींनी तुमच्यावर नक्कीच भरपूर काही दया क्षमा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करायला विसरू नका, आणि म्हणून स्वामींची सेवा दर्शन चुकू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात, हे मात्र कधी आयुष्यामध्ये विसरू नका. स्वामी लोकांमध्ये आणि स्वार्थी लोकांमध्ये नक्कीच या दुनियेत खूप काही वाईट अनुभव आले, खूप सतावलं हो लोकांनी आणि सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे, आणि म्हणून या जीवनात मी वावरत आहे, आणि स्वामी सर्व काही तुमचीच कृपा आहे, हे आपण स्वामींना म्हटलं पाहिजे. आयुष्यात कोणताही विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते ना, तो कोणत्याही वादातून मार्ग नक्कीच काढू शकतो, आणि त्याला मार्गही भेटत असतो. म्हणून दुःखाचे कारण आपण दुसऱ्यांकडून ज्यांची क्षमता नसताना जरा जास्तीच अपेक्षा ठेवतो, त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणून अपेक्षा तर ठेवल्या बऱ्या असतात, आणि त्या आपल्या ठेवल्या की आपल्याला ते मिळालं नाही तर आपलं मन ते तुटून जातं, आणि मग आपल्याला काहीच दिसत नाही. तीच गोष्टीचा विचार आपण आपल्या डोक्यात फिरत असतो. म्हणून आयुष्यात काही वेळ काही क्षण एकांतात घालवत जा, कारण ज्यावेळेस आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरेही भेटत असतात, आणि बरेच प्रश्न आपल्या मनातून देखील निघून जात असतात. म्हणून आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते, आणि अपेक्षा ही आपण ठेवलेली नसते. म्हणून तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्यामुळे तुमच्या नावाने जर परमेश्वराच्या दरबारात कोणी रडत असेल ना, तर मग ती भक्ती काही कामाची नाही. आणि ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल ना, त्यांच्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेणारच आहे, यात मात्र शंका नाही. म्हणून त्यात कधी चूक करू नका, आणि ती चूक परत परत देखील घडवू नका. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी काही सेवा करतो, ती सर्व स्वामींच्या इच्छा असेल तरच होते, आणि स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छा हे मिळून राहा, आणि इच्छेमध्ये इच्छा मिळून राहिले की सर्व काही ठीक होईल. तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं, पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश देवे व्यक्ती, हे सेवेकरी, विचार ग्रंथ इत्यादी पैकी कोणत्याही रूपात उपदेश मार्गदर्शन करतात, आणि मग आपल्याला सर्व काही नवीन स्फूर्ती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते की स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच स्वामी आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात. म्हणून का रे बाळा, स्वामी असे म्हणत आहेत की का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, गृह तारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. गृह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने भक्ती नक्कीच चिंताने भक्ती करा, आणि म्हणून स्वामी सर्व काही ठीक करतात आणि सर्व काही चांगलंच करणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, क्षण जाता समर्था वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरु कृपा लाभासाठी सोडून सोडू लागे अहंता, मना नको मनी खोटी लालसा. प्रसिद्धी जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात, आणि स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे. म्हणजे स्वामी कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल, आणि नक्कीच तुम्ही स्वामींचे सेवेकरी व्हाल. म्हणून माझ्या स्वामींनी कधी पापी, पुण्यवान, देवदानव, भक्त, अभक्त, गरीब, श्रीमंत, उच्च गिच्छ आणि आस्तिक, नास्तिक, चोर, डाकू, साधू, संत कोणी कसेही पाप अथवा पुण्य करूया, स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलाय आणि योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली आहे.
म्हणून खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत आणि खरोखर खूप चांगले सुद्धा आहेत. म्हणून स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत, ज्यांचे स्वप्न तू पाहतोय, ते अण्णा तुझे स्वप्न पडले पाहिजे. आणि मग नंतर बाळा आणि मी सदैव त्यांच्या पाठीशी, तुझ्या पाठीशी आहे आणि सर्वांच्या पाठीशी आहे. फक्त तू तुझ्या हाताने प्रयत्न करायचे आहेत आणि तुलाच ते सर्व काही करायचं आहे. फक्त मी तुला त्या मार्गात मदत करू शकतो. आणि असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून स्वामींची सेवा कधी सोडायची नाही. आणि मग स्वामींची सेवा जर सोडली तर मनापासून तरी स्वामींचे नामस्मरण देखील नक्की करायचे आहे. आणि स्वामींचे नामस्मरण आपल्याला कधी सोडायचे नाही. स्वामींचे नामस्मरण आपल्याला करत राहायचे आहे आणि स्वामींचे गुणगान आपण फक्त जीवनामध्ये गात राहायचे आहे. म्हणून स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो आणि काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपण आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे. आणि मग नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात द्या की स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतात आणि सर्व काही कामे ते नक्कीच आपले लवकर पार सुद्धा पाडत असतात. म्हणून जेवढा आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो ना, जीव लावतो ना, जर त्यांच्याकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नसेल तर मग आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची जेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची आणि सांभाळण्याची, स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील. आणि हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेले पुकार ऐकायला येते. आणि हे पुकार ऐकून मी स्वतःहून नक्कीच तुमच्याकडे धावत येतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद देत असतो. म्हणून मला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त तुम्ही मला बोलवता आणि माझे नामस्मरण करता, मला त्यात सर्व काही मिळत असतं आणि सर्व काही मी त्यात शोधत सुद्धा असतो. म्हणून स्वामींना फक्त निस्वार्थ मनाची भक्ती पाहिजे असते आणि तीच आपण केली पाहिजे आणि तेच आपण स्वामींकडे मागितलं सुद्धा पाहिजे. म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार आयुष्यात खूप हानिकारक असतो आणि तो अतिविचार आपण नक्कीच करायचा नाही. जीवनात पुढे जायचं असेल ना तर कानाने नक्कीच बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं जोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारे असतात आणि सर्व आपल्याला मागे खेचणारे सुद्धा असतात. म्हणून ज्या वेळेस भयंकर वादळ संकटाचा भडीमार होतो ना, अशा काही वेळेस किती देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींच्या नावाचा जप करा. दिव्य तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची सर्व कामे नीट होत राहतील आणि स्वामी तुम्हाला मदत देखील करत राहतील. आणि त्या प्रकारची माणसं तुम्हाला जीवनात सुद्धा स्वामी जाणत आहेत आणि म्हणून ते भेटत जातील. आणि म्हणून अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल असं स्वामी आपल्याला समजवत आहेत. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत, ते तुझ्याकडे आशेने बघत आहेत, त्यांच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढे खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ बरं, घे माझे नाव आणि कर माझी सेवा आणि लाग कामाला, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि ते आपल्याला नक्कीच त्यांची सेवा करण्यासाठी बोलवत आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींची सेवा करायला हवी आणि स्वामींचा जप करायला हवा. आणि स्वामींची सेवा करण्यासाठी बाकी काही नाही केलं तरी चालेल, फक्त स्वामींचं नामस्मरण करा, तेवढं स्वामींना नक्कीच प्रिय आहे. म्हणून बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्याबरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण दिसेल. ही खूण माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तुझ्यासाठी फक्त रोज सतत नामस्मरण, भक्ती करत राहा आणि बाकी चिंता करू नकोस. मी आहेच आणि मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असणार आहे. म्हणून चिंता करू नका, ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा, हा चिंता नसावी. फक्त स्वामींवर विश्वास मात्र पूर्णपणे आपण ठेवायला हवा. आणि स्वामी, खूप संकटात आहे, मी जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व काही ठीक करतील. आणि या एकाच गोष्टीवर मी टिकून आहे आणि लवकरच संकटमुक्त मला करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि हीच प्रार्थना आपण स्वामींकडे करायची आहे. सर्व नाते एकीकडे आणि स्वामींचे आणि आपले नाते एकीकडे असते आणि स्वामी सेवेकरांचे नाते एकीकडे असते. म्हणून ते निस्वार्थ मनाने केलेले असते आणि ते प्रेम नक्कीच खूप मोठे सुद्धा असते.
म्हणून आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्याला उलटतात आणि त्यापेक्षा स्वामींची सेवा नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत देखील करत असतात. म्हणून इतरांची मनं जिंकून जा हेच खरे सत्य आहे. आणि बाकी सता संपत्ती पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोरगरीब आढळलेले नडलेले निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्याला चेहऱ्यावर हास्य ठेवते आणि हास्य दाखवत सुद्धा असते. म्हणून स्वार्थासाठी नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ दिशा मिळत असते. आणि म्हणून नक्कीच स्वार्थ केला तर तो नक्कीच खाकीमध्ये मिळत असतो आणि तो स्वार्थ आपल्याला काहीच घेऊन जात नाही, उलट आपलं त्याचं नुकसान होतं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, अरे मूर्खांनो, आमचे भक्त स्वसेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध सात्विक पवित्र आहे का की देवी देवता त्याच्या अंगात संचार करतील? मग अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब करू नको घेऊ आणि अंधश्रद्धा बाळगू नकोस. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण नक्कीच होईल. आणि हे फक्त लक्षात ठेव. आणि हेच आपल्याला स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच आणि उद्याच्या चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतात, तुम्ही नामस्मरणा मात्र सोडू नका. आणि मी आहे ना, काळजी करू नकोस. आणि असं बोलणारे लोक आयुष्यात असतील तर मग खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी सुद्धा मिळत असते आणि नवीन गोष्टी करण्याची चालना देखील मिळत असते. म्हणून स्वामी सांगतात, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एखाद्याचा वाईट प्रसंग येऊ दे आणि तू ज्यांना आपलं मानतोस ना, आदर करतोस ना, विश्वास ठेवतोस ना, प्रेम करतोस ना, मग नक्कीच माझे मिरवतो ना व त्यांना सांगून बघ, ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, म्हणून संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार, मी आलोच लगेच तुझ्यासाठी. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि एवढा आधार ते आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामी सांगतात, जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी येथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आणि असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि असे वचन सुद्धा स्वामी आपल्याला देत आहेत. मग स्वामी सोबत असताना भिण्याची गरज नाही, फक्त आपण लढायला शिकले पाहिजे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आणि आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको, या एवढं लक्षात मात्र निश्चित आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काहीतरी उद्देशाने जाणत आणि पाठवत असतो. आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो आणि कोणी वापर करून जातो. तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जात असतो आणि तोच आपण अर्थ शिकून घ्यायचा आहे. आणि तो अर्थ शिकून घेतला की आपल्याला अनुभव सुद्धा मोठे येत असतात. आणि म्हणून कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास शाप तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस की मी आहे तुझ्या पाठीशी. आणि स्वामींची शक्ती भरपूर मोठी आहे आणि त्यांच्या समोर कोणती शक्ती टिकणं हे नक्की शक्य सुद्धा नाही. म्हणून फक्त माझे नाव घेत राहा असे स्वामी म्हणत आहेत. आणि हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व काही विसरून येत जा. कारण या गोष्टी आम्ही मानत नाही आणि स्वामी खरंच या गोष्टी मानत नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच गोष्टी तुम्ही करत असतात. म्हणून जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणीही कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींच्या ताब्यात राहायला शिका आणि स्वामी जे जे आपल्याला शिकवत आहेत ते नक्कीच तुम्ही शिकायला पाहिजे. आणि माझ्या भक्तांच्या विरोधात कोणतेही षड्यंत्र केले तर याद राख, गाठ माझ्याशी आहे असं स्वामी रागाने म्हणत आहेत. आणि तो दुसऱ्यांचं वाईट करत आहे त्याला नक्कीच कर्माचे फळ हे स्वामी सुद्धा देत असतात. म्हणून स्वामींवर सच्ची नक्कीच भक्ती असेल तर तुम्ही करायची आहे आणि ती भक्तीच तुम्हाला स्वामींच्या जवळ घेऊन आली आणि स्वामींवर परिपूर्ण विश्वास तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करायला लावणार आहे. म्हणून तुम्ही फक्त जेव्हा रस्ते बंद होतात ना, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देता मला स्वामी मदतीचा हात. आणि असा मदतीचा हात संकट काळात नक्कीच खूप मौल्यवान ठरत असतो. म्हणून जगातील सर्वात भयानक माणूस म्हणजे ज्यांच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीत दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस आणि तोच खरा भाग्य आणि भाग्यवान माणूस असतो आणि नक्कीच तो खूप भाग्यशाली माणूस असतो.
म्हणून त्या माणसाकडे सर्व काही आलेले असते आणि हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. म्हणून द्वेष आणि विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी चांगली सुद्धा असते आणि तशी शांतता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. नक्की समोरचा माणूस आपल्याला काहीही बोलू द्या, आपण फक्त आपल्या मार्गावर चालत राहायचं आहे आणि जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. पाठवली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसे. म्हणून या दोघांचा विचार वेगवेगळा नक्कीच करायला हवा आणि माणसांची पैशांची तुलना करू नये आणि पैशांची माणसांची तुलना अजिबात करू नये. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होणार आहे. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्यावर शिंतोडे उडून जातात. आयुष्यातही तसंच आहे. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोडाने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो आणि तो प्रवास फक्त आपण चालू ठेवायचा असतो आणि तो जर चालू ठेवला तर आपल्याला प्रगती निश्चितच भेटणार आहे आणि हे मात्र खरं आहे. म्हणून जेव्हा नशीब ढकलून देतो, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमीच झेलायला उभे असतात माझे स्वामी समर्थ बाबा. आणि ते स्वामी समर्थ आम्हालाच सर्व काही देत असतात आणि सर्व काही आमच्या संकट काळात ते आमच्या पाठीशी उभे असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती हे आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख आणि दुःख नक्कीच आपल्यासमोर मनातल्या गोष्टी या कोणाला तरी सांगण्यासाठी आतुर उठमळत असतो. म्हणून पण आतुर असतो आणि हट्ट असतो, पण ते कोणाकडे सांगावं, कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्त्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे, भक्तांचे हक्काचे ठिकाण, विश्वासाचे ठिकाण ते म्हणजे स्वामी दरबार आहे आणि स्वामींचा मठ आहे. त्याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि नक्कीच त्यासाठी काहीतरी कामे तुम्ही चांगल्या प्रकारची केली पाहिजे. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख हे खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर संशय तुम्ही कधीच आयुष्यात घेऊ नका आणि त्यांची परीक्षा सुद्धा तुम्ही अजिबात घेऊ नका. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला ना, तर समजून जा की तुम्ही खूप प्रामाणिक आहेत आणि तुम्ही नक्कीच खूप चांगले आहेत आणि लवकरच तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना, तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकटे आले ना, तरी आपण चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारपणा कधी तुम्ही आयुष्यात सोडू नका आणि त्यांच्यासोबत नक्कीच तुम्ही टिकून राहिले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करू शकाल आणि भरपूर मोठ्या नक्कीच पदावर तुम्ही जाऊ शकाल. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अजून मी तुम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्यावर, माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत नाही बनवले तर सांग. तुझ्या स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाची विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवलास तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधित आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. जिथे मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक शोधत असतात, म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगली व्यक्तिमत्व घडते, पण चटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचे नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा असं तसंच स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे.
एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे. आणि आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेना असं झाले की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हर टाइम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं. आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते. आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्यात वेळ नक्कीच ठिगळं लावून हे चालत नाही. पण मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही हे असं होत नाही. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात. मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता नाही नसताना हे गोष्ट लक्षात घ्या, सुद्धा जबाबदारी ही नावाचं पत्र प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच असतो. फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये. फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील यांच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये. आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचे ओझं त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. गर्दीत हरवलेली चप्पल आपण दुनियादारीतली हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कष्ट करणारी लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू या पंखात कायम बाळा भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, पण तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्यही शक्य तुझ्यासाठी नक्कीच करीन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे. आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक ही विरोधी पक्ष नेत्यासारखी असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशा पडत असतात. आणि मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि गरज भासत नाही. म्हणून 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल ना तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील, एवढं मात्र खरं आहे. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्ता पलीकडचं असतं, म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे आणि एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पाहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधी तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. म्हणून नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले. आणि एवढं लक्षात घ्या, आयुष्यात कितीही चांगले वागा पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. आणि पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा
अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनीच चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धूत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. आणि तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेन. म्हणून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. म्हणून यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे. आणि अनुभव येऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील. म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं हे फिकं पडतं. इथे पैसा महत्वाचा झाल्यावर, म्हणून पैसा यशा आशा मागे इतकंही धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बाळपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगेरी कल्पनेच्या जगात नसती सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवायचं वजन नेहमी जास्तच असतं. म्हणून आपल्या कर्तव्याचं वजन उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआपच आपल्याला समजत जाते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते. आणि जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतोस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकवून ठेवले पाहिजे. आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. आणि स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांचा वरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचे ओझ उचलता उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत जाते. आणि विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि मग सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्ती बरोबर मैत्री करा. अनुभव न घेताही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणारे आवड त्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचे कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला फक्त स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. आणि शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भांड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा कधी ती आपलीच होत नाहीत. मीपणा वेळासारखा आहे, म्हणून कदर नाही करणाऱ्याला आपण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी तू स्वतःशी लढाई करतो ना, त्याला कुणी नक्कीच जीवनामध्ये हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसत असतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा तुझा आकडा किती आहे. त्यामुळे या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्यांच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढंच मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील मांगलच नक्कीच माणसाचं मंगलच करत असतो. म्हणून कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे. आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतं. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर असण्यापेक्षा नक्की संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी
कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायची नाही आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात, म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणार असतं आणि घराला आणि मनाला एक खिडकीशिवाय पर्याय नसतो. म्हणून व्यक्तींपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो नाही तर नाहीतर मग पण अशा एका वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसांची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. आणि सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्यात तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू आणि सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात. आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्याचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुझी चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत हा विश्वास मात्र आपला अतूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आपण आणि जेवढे जास्त आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू तेवढे जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातील ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही पर्याय अपयशी ठरत नसतात. आणि आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुनी दिवस विसरू नये एवढा मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळेस आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात आणि सुखाचा क्षण शोधताना क्षणातल्या सुख निष्ठून जातं. आणि सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पनाशक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तरच तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललंय. कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. आणि मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव हा फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासून सुरू होते ती जीवन तोच करतो, नक्की सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्न साकार. म्हणून अपेक्षा हे दुःखांचे मूळ कारण आहे. म्हणून कोणाकडूनही त्या अपेक्षा आपण नक्कीच ठेवू नये आणि ओळखून ती त्यांच्याकडून नक्कीच ठेवावी. स्वामी म्हणतात श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या आपण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात. हे ओळखायला शिका आणि त्यांना कधीच सोडू नका. परफेक्ट तर कुठल्या व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजेच देवपूजन असतं. आपण म्हणू शकतो की आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं.
हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे. आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्कीच धावून येईल, हे तितकंच खरं आहे. म्हणून मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याचे वेगाने पळावे लागते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. म्हणून काळ संघर्षाचा आहे, पण होईल ते सगळं ठीक. कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. आणि स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी. जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणती व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचे मिश्रण म्हणजे माणूस आहे, एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडते व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआपच शांत होत असतो. आणि वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो, एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावाणी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे आणि नक्कीच ते तुमच्या कधीतरी घात करतील, हे मात्र निश्चित. आणि म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कुणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर, तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. आणि हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा स्वाभिमान जिंकाल आणि आत्मविश्वास जिंकाल, आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकत असतात. झाडाला आणि नात्याला स्नेहाजल व्हायचं लागतं आणि अन्यथा झाड मुळातून आणि नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा, मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधीही न हरता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काही चुका नसताना त्या जखमा मिळतात, त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे हे जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधी हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतोय, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि कधी हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. म्हणून आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथे येऊन संपतो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपण आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जात असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल तेव्हा देवा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली, त्यांनी तुम्हाला सहाय्य केलं, त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे, एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटली असते. मनातून मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरत असतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्यच बरा पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक झालेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आरविजय भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार. आणि आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते.
इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकरच संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही, आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे, आणि हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, आणि ते म्हणजे अहंकार तुम्हाला कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका, आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात. स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील, आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे दोनच मार्ग आहेत, परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल, आणि माणसांची वाणी बदलायला एक गोष्ट कारणीभूत ठरते, आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून जशा खिशात नाणी त्यांच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते, आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्यांच्या पैशांमध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. म्हणून व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. म्हणून परिस्थिती तरी एकच कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नात तुमचं आयुष्य घडवून असतात, आणि आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे, आणि नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाचे असते ती जिद्द, फक्त जिद्द, आणि ती जिद्द तुम्ही ठेवून पाहिजे. आणि जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहा आणि राहिले पाहिजे, आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती, किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. म्हणून माणूसच माणसाचं औषध आहे, आणि कोणी दुःख देतं तर कोणी सुख देतं. अपेक्षा आणि समाधान यातच अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते, आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून मातीतला ओलावा तसाच झाडात मुळे पकडून ठेवतो, शब्दातला गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्ये समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष. गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा, आणि स्वामींना एवढेच मागावे की स्वामी सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्य देणारे सुख दुःखाचे आणि अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्यांशी असोत व नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते, आणि सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हारलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसासाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभी राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही, आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. आणि संस्कार यांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुख दुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं, आणि विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका, आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा गावभर फिरवला जातो आणि साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापदी घरोघरी वाटली जात असते, आणि हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत, आणि यशस्वी होणारे लोक कारण कधी सांगत नाहीत. म्हणूनच नक्कीच तुम्ही कारण सांगू नका,
आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न अजिबात तुम्ही आयुष्यात करू नका. आणि भूतकाळात पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तो जो मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेतला येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आणि आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर ते कॅलेंडर प्रमाणे, नाहीतर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधीच बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. आणि कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे. आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार आणि एक वाईट विचारांचा नाही करत असतो. पण म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा. आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्काराने लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही तुम्ही तुमच्यासाठी करतील आणि स्वामी भरपूर काही देतील. म्हणून तुम्हाला फक्त संयम ठेवायला लागेल आणि विश्वास ठेवायला लागेल. म्हणून स्वामी नाम जपत जपत आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम अशी उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. म्हणून स्वामींवरील विश्वास तुमचा मनापासून नक्कीच असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही लिहा. आणि स्वामींची भक्ती कधीही जीवनात तुम्ही सोडू नका. तुम्हाला स्वामींचा अनुभव हा नक्कीच येईल.